हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। खूप विद्यार्थ्यांना टॉप कॉलेज माहिती असतात, पण काही महत्त्वाच्या बाबी आहेत, महत्त्वाचे काही पॉईंट्स असतात, ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे। आणि ह्या मुद्दामून मी मराठीत व्हिडिओ बनवतोय जेणेकरून की सर्व महाराष्ट्रीयन मुलांना कळावं। आता हा टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज सगळ्यांना माहितीही असू शकतात, पण काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यावर पण डिस्कशन होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। ठीक आहे, चला तर या ठिकाणी सर्वात आधी सर्वांनाच माहिती आहे की COEP पुणे कॉलेज महाराष्ट्रातलं सर्वात टॉप कॉलेज मला जर निवडायचं असेल तर मी 2 कॉलेजला सगळ्यात सारखी प्रायोरिटी देणार आहे। कोणकोणत्या? एक VJTI आणि एक COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। हे कॉलेज खरंच महाराष्ट्रातील मी तर म्हणतो एक IIT कॉलेज आहे, खरंच सांगतोय। म्हणजे जर तुम्हाला IIT सोबत एखाद्या कॉलेजला कंपॅरिझन करायचं तर असं होणार नाही, हे मलाही माहिती आहे। पण आपल्याला IIT NIT कॉलेज जर भेटत नसेल तर निश्चितच या कॉलेजमध्ये COEP कॉलेजमध्ये यायला पाहिजे। पुण्यामध्ये स्थितीत आहे शिवाजीनगरला आणि खूपच बेस्ट आणि एक नंबरचं कॉलेज आहे। नंतर आहे VJTI वीर जिजामाता, है ना, हे जे मुंबईचं कॉलेज आहे, हे एक कॉलेज खूप बेस्ट आहे आणि इथले सुद्धा खूप लाखोमध्ये अशा तुम्हाला तुमचे पॅकेजेस भेटतील। 50 लाख 40 लाख 60 लाख पर्यंत होऊ शकतात आणि समोर तुमच्या पगारी चांगले वाढू शकतात। आम्ही याच्यासाठीच तर बघतोय सर कॉलेज, पण असं काही नाही आहे। माझं असं सांगणं आहे की तुम्हाला निव्वळ पॅकेजेससाठी नाही, तर तुमचं स्वतःचं एक सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन्स, ह्या सगळं इन्व्हायरमेंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चितच या कॉलेजमधलं इन्व्हायरमेंट, इथली असणारी स्पर्धा, इथले तुम्हाला असल्या प्रकारचं मॅच्युअर्ड केलं जातं, जे की तुम्हाला जेव्हा सोशलमध्ये, जेव्हा तुम्ही सराउंडिंगमध्ये असाल, आपल्या परिसरामध्ये असाल, त्यावेळेस तुमच्यातलं एक ॲटिट्यूड, एक तुमच्यातलं असणारं प्रोफेशनलिझम हे इथं या कॉलेजमध्ये शिकायला भेटणार आहे। एक SPIT कॉलेज आहे, SPCE कॉलेज, मुंबई सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। ठीक आहे, हे कॉलेज चांगलं आहे। त्यानंतर वालचंद कॉलेज सांगली। खूप मुलं वालचंद सांगलीला जायचं नाही, मला पुण्याला जायचं असं म्हणून या कॉलेजला काही मुलं अवॉइड करतात। पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील खरंच एक वालचंद जे कॉलेज आहे, एक बेस्ट COP सोबत कंपेअर करणं मला थोडंसं वाटतं की कुठेतरी 19-20 मध्ये आहे, पण ठीक आहे। तसल्याच प्रकारचं इथलं पण एक इन्व्हायरमेंट आहे, जबरदस्त कॉलेज आहे। ठीक आहे, नेक्स्ट आहे PICT। हे कॉलेज आहे, जे काही CSIT तुम्हाला चांगलं करायचं असेल तर या कॉलेजमधून करू शकता, है ना। पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी पुण्यामध्ये स्थितीत आहे। एक SPIT मुंबईला आहे, ठीक आहे, SPIT। एक DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे टॉपमध्ये कॉलेज येईल। एक VIT, है ना, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। एक KG सोमिया कॉलेज आहे, ठीक आहे। आणि नंतर PCCOE कॉलेज आहे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पण कुठलं? अकुर्डीचं। ठीक आहे ना, रावेतचं पण चांगलं आहे, मी असं म्हणत नाही आहे, पण PCCOE अकुर्डी हे जे कॉलेज आहे, PCCOE रावेत अकुर्डी दोन्ही कॉलेज एकाच म्हणजे अंडरमध्ये चालतात, पण PCCOE अकुर्डी हे खूप छान कॉलेज आहे। आता स्पेशल मुलींसाठी एक 10 पैकी आणखीन एक मुलींसाठी चांगलं कॉलेज कोणतं? तर कमिन्स कॉलेज म्हणून आहे। माझी सध्या तिथे एक विद्यार्थिनी आहे, गेल्या वर्षी मी पॉडकास्ट बनवलेला आहे, तुम्ही जर निश्चित बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की कमिन्स कॉलेज हे कॉलेज खूप छान आहे। खूप चांगला विद्यार्थी तिथं, माझे खूप चांगले विद्यार्थी आहेत तिथे, जे काही टॉप लेवलच्या विद्यार्थिनी तिथे बसलेले आहेत। फक्त मुलींसाठी आहे, विद्यार्थ्या म्हणजे मुलांसाठी नाही आहे ते कॉलेज, पण खूप बेस्ट कॉलेज आहे। जर तुम्हाला असल्या प्रकारची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल कंटिन्यू, कोणत्या कॉलेजचा किती कटअप असला पाहिजे, काय असला पाहिजे, हे निश्चित जर तुम्हाला शिकायचं असेल तर निश्चित मला कॉमेंट करा। मी खूप चांगले व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी रेग्युलर, मला कॉमेंट निश्चित करा। बाय बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।